प्रफुल्लितच्या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक परिवर्तन, संस्कार, शिस्त आणि मूल्यांची रुजवण करणारं उन्हाळी शिबिर. पालक विद्यार्थी सहभागातून क्रीडा महोत्सव ठरला आकर्षण. कोल्हापूर येथे सिद्धाई एज्युकेशन सोसायटी संचलित प्रफुल्लित बालविकास केंद्राच्या आनंददायी उन्हाळी शिबिराचा समारोप शारीरिक कौशल्य, मानसिक सक्षमीकरण आणि भावनिक पाद्यपूजन सोहळ्याने अत्यंत उत्साहात पार पडला. विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल प्रकाश पाटील यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. 5 दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी कराटे, लाठीकाठी, झुंबा, योगासने, लेझिम आणि सूर्यनमस्काराचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. यासोबतच मानसिक शांततेसाठी ध्यान आणि आत्मविश्वास वृद्धीसाठी स्विमिंगचे सत्र घेण्यात आलं. मात्र हे शिबिर केवळ व्यायामापुरतं मर्यादित न राहता नो मोबाईल, मौन व्रत, वाचन प्रेरणा, कृतज्ञता आणि माणुसकीचा हात या संकल्पनांवर आधारित उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीवा दृढ झाल्या. शिबिरातील पालक विद्यार्थी क्रीडा महोत्सवाने कौटुंबिक नात्यांमध्ये जिव्हाळा वाढला, तर पाद्यपूजन सोहळ्याने कार्यक्रमाने भावनिक शिखर गाठले. विद्यार्थ्यांनी मातापित्यांचं पूजन करून व्यक्त केलेली कृतज्ञता पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या शिबिरामुळे मुलांच्या वागणुकीत लक्षणीय बदल झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. मुलांनी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहत वाचनाची सवय लावली, घरातील कामामध्ये मदत करू लागली, वेळेचं नियोजन शिकले आणि मोठ्यांचा आदर करण्याची जाणीव विकसित झाली, असं पालकांनी सांगितलं. या उपक्रमातून मुलांच्या आयुष्यात सकारात्मक दिशा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. पूर्णतः निशुल्क आयोजित या शिबिरातून प्रफुल्लित केंद्राने निस्वार्थ सेवेचं उदाहरण घालून दिलं. अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांच्या नेतृत्वाखाली रेश्मा कातकर, समर्थ काशीद, प्रिन्स पाटील, स्वाती परीट, नम्रता डोंगळे, शांभवी हिरेमठ, शर्वरी घाटके, साक्षी शिंदे, समृद्धी माने, अंकिता बर्गे, बिस्मिल्ला नदाब, मुस्कान तांबोळी, हिंदवी चौगले, शुभांगी गावडे, संध्या पिलावरे, जोया मुलांनी, सई कोतेकर, रिया कोतकर, सिद्धा फोंडे, माधुरी सुतार, रुपाली राऊत यांनी अथक परिश्रम घेत शिबिर यशस्वी केलं. या यशस्वी उपक्रमाचा भव्य बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम 1 मे रोजी आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.